कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या महामार्गावरील बालिंगा दोनवडे दरम्यान असलेल्या भोगावती नदीवरील पुलासह रस्ता रुंदीकरणासाठी दोनवडे आणि सापळेवाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यात. या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र गेल्या 3 वर्षांपासून या शेतकऱ्यांना सरकारनं मोबदला दिलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बालिंगा पुलाजवळ सुरू असलेलं रस्ता रुंदीकरणाचं काम बंद पाडलं. भोगावती नदी शेजारी आम्ही अल्पभूधारक आहे आणि आमची शेती या रस्त्याच्या कामासाठी गेलेली आहे आणि रस्त्याच्या कामासाठी गेलेले आहे. जर आम्हाला जे शासनाकडे पैसे मिळणार होते ते आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत. आमचं हे काम आम्ही आज बंद पाडत आहे इथं आणि हे पैसे आम्हाला जमा झाल्याशिवाय आम्ही हे कामाला सुरुवात करणार नाही आणि वरील अधिकाऱ्यांच्या दबावानं आम्हाला हे काम चालू करणार असं आम्हाला सांगण्यात येतं. इथं काम बी चालू आहे. आज हे काम आम्ही बंद पाडलेलं आहे आणि जर आम्हाला याचं पैसे मोबदला देणार नसतील तर आम्हाला याच्याखाली घालावं तिने आणि मारून टाकावं आणि आम्ही अल्पभूधारक आहे त्यातनं आम्ही म्हणजे निघून जाईल आणि आम्हाला काय तर असेल ते त्यांच्याकडं मिळावं लवकर एवढी मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, दुडपशाही चालणार नाही अशा जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात विश्वास मोहिते, बळवंत मोहिते, सर्जेराव नलावडे, शिवाजी ढेरे, बाळासाहेब पाटील, रणजित मोहिते, कुंडलिक मोहिते, उदय पाटील, सुभाष पाटील, लहू पाटील, नामदेव पाटील, मोहन गडकरी, एकनाथ पाटील, कृष्णा पाटील, अमर नलवडे, आकाश मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.